दिल्ली आदेशावर चालणारं सरकार गावांना पाणी देण्यासाठी दिल्लीला विचारणार आहे का, असा सवाल विश्वजीत कदम यांनी राज्य सरकारला केला। तसंच राज्यातील पोलीस भरतीही दिल्लीकरांना विचारल्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती असल्याचा टोला कदमांनी लगावला। सांगलीत पाणी प्रश्नासाठी काढलेल्या धडक मोर्चात ते बोलत होते। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने धरणं आंदोलन केलं। मनमाड शहरासाठी बाह्यवळण रिंग रोड रस्ता मंजूर करावा, पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याकडे लक्ष द्यावं यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर दुचाकी मोर्चा काढला। 802 किलोमीटरचा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातूनही जातोय। या तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ या तालुक्यातील शेकडो एकर द्राक्ष ऊसाची शेती नष्ट होणार आहे। त्यामुळे सरकारनं समृद्धीप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग बाधितांच्या जमिनीला एकरी 1 कोटी रुपये द्यावेत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। कोल्हापुरातील थेट पाईपलाईन योजनेतील पाण्यात दिवाळीची अंघोळ एकट्यानंच केली असा आरोप खासदार धनंजय महाडिकांनी काँग्रेस आमदार सतीश पाटलांचं नाव न घेता केला। योजना दिवाळीला सुरू झाली, प्रत्यक्षात लोकांना अजून पाणीच मिळत नाही। त्यामुळे थेट पाईपलाईन योजनेचं नेमकं काय झालं असा सवाल महाडिकांनी विचारलाय।